गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळ. इयत्ता 6वी, विषय सामान्य विज्ञान, विषय शिक्षक सौ जगदाळे RR. विद्यार्थी मित्रांनो, आपण 8वा धडा आपली अस्थिसंस्था व त्वचा सुरू केलेला आहे. यामध्ये आपण अस्थिभंग, वेगवेगळ्या इंद्रिय संस्था, हाडांचे वेगवेगळे प्रकार आणि मानवी अस्थिसंस्था याविषयी माहिती घेतलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण मानवी अस्थिसंस्थेचे भाग, अक्षीय सांगाडा आणि उपांग सांगाडा याविषयी माहिती घेणार आहोत. आता मानवी अस्थिसंस्था ही 2 भागामध्ये विभागली जाते. अक्षीय सांगाडा व उपांग सांगाडा असे मानवी अस्थिसंस्थेचे 2 भाग आहेत. अक्षीय सांगाड्यामध्ये कवटी, पाठीचा कणा व छातीच्या पिंजऱ्याचा समावेश होतो. ते सर्व शरीराच्या मध्यभागातून जाणाऱ्या रेषेभोवती असतात. उपांग सांगाडा हा या मध्यरेषेच्या बाजूंच्या हाडांचा मिळून तयार झालेला असतो. यामध्ये हात, पाय या हाडांचा समावेश होतो. आपल्या शरीराची वाढ होताना हाडांची लांबी व आकार वाढत जातो. लहान मुलांच्या वयानुसार त्यांच्या हाडांची लांबी व आकारात फरक दिसून येतो. परंतु शरीराची वाढ ही एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच होते. उंच व्यक्तींच्या पायातील हाडांची लांबी अधिक असते. आता अक्षीय सांगाडा. अक्षीय सांगाड्यामध्ये आपण पाहिलं की यामध्ये कवटी, छातीचा पिंजरा आणि पाठीचा कणा या हाडांचा समावेश होतो. तर सुरुवातीला आपण कवटीविषयी माहिती जाणून घेऊ. डोक्याची व चेहऱ्याची हाडे मिळून कवटी बनते. यातील हाडे आकाराने सपाट व मजबूत असतात. डोक्यात 8 आणि चेहऱ्यामध्ये 14 अशी एकूण 22 हाडे कवटीमध्ये असतात. कवटीमधील खालचा जबडा सोडून इतर हाडांची हालचाल होत नाही. या कवटीमध्ये एकूण 22 हाडे असतात. तर या कवटीतील 22 हाडांपैकी 8 डोक्यात आणि चेहऱ्यामध्ये 14 अशी एकूण 22 हाडे असतात. आता यातील ही जी हाडे आहेत ती मजबूत असतात. या कवटीमधील जो खालचा जबडा आहे तो सोडला तर कवटीमधील कुठल्याही हाडांची हालचाल होत नाही. फक्त खालच्या जबड्याची हालचाल होत असते. आता अक्षीय सांगाड्यामधील पुढचा जे हाड आहे ते आहे छातीचा पिंजरा. आता छातीमधील पिंजऱ्यासारखी रचना असणाऱ्या भागाला छातीचा पिंजरा असे म्हणतात. छातीत एक उभे चपटे हाड असते, त्याला उरोस्थी म्हणतात. त्याला आडव्या चपट्या बरगड्यांच्या 12 जोड्या जोडलेल्या असतात. या 25 हाडांचा मिळून छातीचा पिंजरा तयार होतो. तो मागून पाठीच्या कण्याला जोडलेला असतो. आता तुमच्या छातीच्या डाव्या व उजव्या बाजूवरून हात फिरवल्यानंतर आपल्याला हाडे जाणवतात किंवा मध्यभागी जर तुम्ही छातीचा हात फिरवला तरीसुद्धा आपल्याला हाड जाणवते. तर हा आपला छातीचा पिंजरा असतो. तर या छातीच्या पिंजऱ्यामध्ये 25 हाडांचा मिळून हा तयार झालेला असतो आणि तो मागच्या बाजूनं पाठीच्या कण्याला जोडलेला असतो. या छातीच्या पिंजऱ्यामध्ये एक उभे चपटे हाड असते, त्याला उरोस्थी असे म्हणतात. आणि आडव्या चपट्या बरगड्यांच्या 12 जोड्या जोडलेल्या असतात. बरगड्यांच्या 12 जोड्या या उरोस्थीला जोडलेल्या असतात. म्हणजे 12 जोड्या म्हणजे 12 दुनी 24 बरगड्या आणि
उभे चपटे हाड म्हणजे उरस्ते असे एकूण मिळून 25 हाडे आपल्याला छातीच्या पिंजऱ्यामध्ये असतात. आणि हा छातीचा पिंजरा मागून पाठीच्या कण्याला जोडलेला असतो. छातीच्या पिंजऱ्यामध्ये बरगडींच्या 12 जोड्या असतात आणि एक उभे चपटे हाड असते, त्याला आपण उरोस्ती असे म्हणतो. अशी एकूण मिळून 25 हाडे छातीच्या पिंजऱ्यामध्ये असतात. आता आपण पाठीच्या कण्याविषयी जाणून घेऊ. कुलपासारख्या आकाराची हाडे एकमेकांशी उभी सरळ जोडून पाठीचा काना तयार होतो. पाठीच्या कण्यात एकूण 33 हाडे असतात. त्यातील प्रत्येकाला मणका म्हणतात. ती सर्व हाडे लवचिक असून एकावर एक अशी रचलेली असतात. पाठीचा कणा मेंदूतून निघणाऱ्या चेतारज्जूचे संरक्षण करतो. बघा, तर या पाठीच्या कण्यामध्ये एकूण 33 हाडे असतात आणि या 33 हाडांना प्रत्येक हाडाला मणका असे म्हटले जाते. आणि ही जी हाडे आहेत ती लवचिक असून एकावर एक अशी रचलेली असतात. हा जो पाठीचा कणा आहे तो मेंदूतून चेतारज्जू निघतो, त्याचं संरक्षण या पाठीचा कणा करत असतो. आपल्या पाठीच्या कण्यामध्ये एकूण 33 हाडे असतात म्हणजे 33 मणके असतात. आता ही जी आहेत हाडे ती कुलपासारख्या आकाराची हाडे असतात आणि ही एकमेकांशी उभ्या पद्धतीनं जोडून पाठीचा कणा तयार होतो. विद्यार्थी मित्रांनो, अक्षीय सांगाडामध्ये आपण कवटी, छातीचा पिंजरा आणि पाठीचा कणा या हाडांचा अभ्यास केलेला आहे. आता उपांग सांगाडा. उपांग सांगाड्यामध्ये आपण पाहिलं की याच्यामध्ये हात आणि पायाची हाडे येत असतात. मानवी शरीरात 2 हात व 2 पाय असतात. हात व पायांच्या विविध भागामध्ये अनेक हाडे असतात. ती एकमेकांना सांध्याने जोडलेली असतात. आपल्या 2 कानामध्ये 3 हाडे असतात. त्यापैकी कडी स्टिरप हे कानातील हाड आपल्या शरीरातील सर्वात लहान हाड आहे. ते तांदळाच्या दाण्याएवढे व पोकळ असते. त्याचा आकार कडीसारखा असतो. मानवी शरीरातील सर्वात लांब आणि मजबूत हाड मांड्यांच्या मध्ये असते, त्याला उर्विका असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांध्यांचे विविध प्रकार पाहू. थँक्यू.